महाशिवरात्रि के पावन अवसर पर चिमूर की प्रसिद्ध जागृत श्री हरि बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा का समापन हुआ। इस घोड़ा रथ यात्रा के संबंध में श्री हरि बालाजी देवस्थान ट्रस्ट के अध्यक्ष नीलम राचलवार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी, आइए जानते हैं इस खबर में। चिमूर क्रांति भूमि के आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज इनके घोड़ा रथ यात्रा का समापन महाशिवरात्रि के शुभ पर्व पर किया गया। इसमें हजारों भाविकों में भगर का वितरण किया गया। श्री हरि बालाजी देवस्थान ट्रस्ट की ओर से आयोजित किए जाने वाला घोड़ा यात्रा महोत्सव विदर्भ का सबसे बड़ा उत्सव है। 14 फरवरी 2024 को घोड़ा रथ यात्रा महोत्सव की शुरुआत हुई। रथ सप्तमी, गरुड़ वाहन, मारुति वाहन, श्री हरि बालाजी महाराज परिक्रमा, गोपाल काला ऐसे विविध कार्यक्रम यात्रा दौरान संपन्न हुए। यात्रा के महोत्सव निमित्त हिंदी, मराठी फिल्मी जगत के भजन गायिका इशरत जहां, गीताबेन रब्बारी, अवधूत गुप्ते, अभिनेता भाऊ कदम, सागर कारंडे, स्नेहल सिदम, रोहित चौहान, अंकुश वाड़वे इन कलाकारों के साथ राजकीय नामी व्यक्ति और लाखों भाविकों ने श्री हरि बालाजी महाराज इनके दर्शन का लाभ लिया। मिति माघ कृष्ण त्रयोदशी 8 मार्च को महाशिवरात्रि के निमित्त हजारों भाविकों ने श्री हरि बालाजी महाराज के दर्शन लिए। श्री हरि बालाजी महाराज देवस्थान ट्रस्ट की ओर से श्री हरि बालाजी महाराज इनके घोड़ा रथ यात्रा का समापन किया गया। ऐसी जानकारी श्री हरि बालाजी देवस्थान ट्रस्ट के अध्यक्ष नीलम राचलवार ने दी। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट। चिमूर के आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज यांचा दरवर्षी घोडा यात्रा महोत्सव हा चिमूरमध्ये होत असतो। यावर्षी सन 2024ला नवरात्रीच्या प्रारंभापासून दिनांक 14/2/2024 पासून घोडा यात्रेला सुरुवात झाली। 16/2/2024ला रथसप्तमी कार्यक्रम पार पडला। त्यानंतर 18/2/2024ला गरुड वाहन हे दिनांक 22/2/2024ला बालाजी महाराज चिमूर शहरामध्ये जे भ्रमण करत असते तेव्हा तो रस्ता बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्याकरता बालाजी महाराजांनी सूचित केल्याप्रमाणे 18/2/2024ला गरुड वाहन हा संपूर्ण रस्त्याचं निरीक्षण करून आलं। नंतर बालाजी महाराजांचा घोड्यावर विश्वास नसल्यामुळे 20/2/2024ला मारुती हे संपूर्ण शहरात मारुती वाहनामध्ये भ्रमण करून रस्ता बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्यात गेले आणि नंतर मारुतींनी बालाजी महाराजांना रस्ता बरोबर आहे म्हणून सांगितलं। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत दिनांक 22/2/2024ला घोडा रथयात्रा म्हणून चिमूरला निघत असते। तेव्हा एका लाकडी विष्णूच्या रूपामध्ये ती मूर्ती सजवून बालाजी महाराजांसमोर नेऊन बालाजी महाराजांचं रूप त्या मूर्तीमध्ये समाविष्ट करून बालाजी मंदिरासमोर जो घोडा उभा राहते त्या घोड्यावर ती मूर्ती स्वार केल्यानंतर रात्री 1 ते 1:30 दरम्यान तो रथ संपूर्ण चिमूर शहरात परिक्रमण करत पहाटे 6 वाजता मंदिरासमोर आला। त्यानंतर मंदिरात आरती होऊन घोडा रथयात्रेला खरी सुरुवात झाली। त्यानंतर दिनांक 25/2/2024ला मिति माघ शुद्ध गुरुप्रतिपदेला गोपालकाला झाला। गोपालकाल्यानंतर ही यात्रा महाशिवरात्रीपर्यंत सुरू असते आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर उद्यापासून या यात्रेची समाप्ती होत असते। तेव्हा ही यात्रा गावकरी लोकांनी व मंडळाचे विश्वस्त कर्मचारी या सर्वांनी आणि पत्रकारांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं प्रशासनाने सुद्धा सहकार्य केल्यामुळं ही यात्रा अतिशय चांगल्या शांततेत पार पडली। त्याबद्दल मी प्रशासन, कर्मचारी, विश्वस्त, पत्रकार बंधू आणि गावातील नागरिक या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। अशीच यात्रा दरवर्षी चांगली करण्याकरता आपल्याकडून सर्वांकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो।